महाराष्ट्राचे यांचा काल व्हॅटिकनमध्ये निधन झालं. अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. ईश्वर त्यांना आपला चरणी स्थान देवो ही प्रार्थना करतो. सोबत एवढा मोठा एक धर्म आणि समुदायाचे नेतृत्व ते करत होते, पण प्रेमभावाचा संदेश आणि एकताचा संदेश त्यांनी आणि ख्रिश्चन धर्माने सदैव देत आलेला आहे. आणि अशा परंपरेला पुढचे पोप पण जे निवडले जातील ते निश्चित कायम ठेवतील आणि ख्रिश्चन समुदायाला एक आणि जगाला एक चांगलं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून प्रदान होतील अशी मी आशा बाळगतो. आणि परत त्यांना मी माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पित करतो. सर, आज आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काय सागर बंगल्यावर भेट घेतलेली आहे. असं आहे, आम्ही NCP, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची महायुतीमध्ये आहो. आम्ही एकमेकाला भेटत राहिलो तर त्याच्यामध्ये काय नवीन काय आहे? राजकारण काय प्रत्येक गोष्टीत काय दररोज काय आम्ही राजकारण करत नाही. नक्कीच माझे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या फार जुना नाता आहे. अधिमधी आम्ही भेटत असतो. आज तुम्हाला माहीत पडलं म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारत आहात. काही आम्ही राजकीय चर्चा केली नाही. नाश्ता केला, तिथे आम्हाला समजलं की राष्ट्रीय दुखवटा जाहीर झालेला आहे म्हणून त्यांच्यासोबत मी या कार्यक्रमाला येणार होतो. आम्ही आलो. त्याच्या पलीकडे काही त्यामध्ये तुम्ही काही अर्थ काढू नका. असं आहे की पालकमंत्रीच्या विषयी लवकरच मार्गी लागणार आहे. आता 3 पक्षाच्या जेव्हा एक सरकार बनते तेव्हा छोट्या मोठ्या काही कारण असू शकते. त्या मतभेद नाही आहे. ते फक्त काही ते गुत्थी जे असते ते सोडावं लागते. चर्चामधून ते मार्ग निघेल आणि ते लवकर निघणार आहे. नक्की मी तुम्हाला सांगतो की लोक काही पण विचार करत असतील तर मी 100% सांगू शकतो की महायुती भक्कमपणे चाललेली आहे. मागच्या काही दिवसांमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या वारंवार भेटी होतात.